प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेत आणि राज्यसभेत बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर झालं। साहजिकच सर्व सत्ताधारी पक्षांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, तर इंडिया आघाडीतील पक्षांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं। या सगळ्यात शरद पवार गटाची भूमिका मात्र अजूनही संशयास्पद असल्याचं दिसतंय। याचं कारण म्हणजे वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी खुद्द शरद पवारांसह त्यांचे 2 खासदारही अनुपस्थित होते। त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयकाबाबत शरद पवार गटाची खरी भूमिका नेमकी काय आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गटाचे हे खासदार अनुपस्थित का होते? एकीकडे आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत असं दाखवून पडद्यामागे नेमकं काय शिजतंय आणि शरद पवार गटाच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे तोंडावर आपटलेत का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे संजय राठोड। बुधवार 2 एप्रिल रोजी तब्बल 12 तासांहून अधिक चर्चेनंतर रात्री उशिरा लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर झालं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झालं। सुरुवातीपासूनच या विधेयकाबाबत उबाठा गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं। परंतु अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंवर सगळीकडून टीकेची झोडही उठली। असो, लोकसभेत विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं मिळाली। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विरोधात पडलेल्या 232 मतांपैकी 9 मतं उबाठा गटाची होती। त्याचप्रमाणे राज्यसभेत 128 मतं वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने तर 95 मतं विरोधात होती। अशा प्रकारे दोन्ही सभागृहात बहुमतानं हे विधेयक मंजूर झालं। या सगळ्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट आहे आणि हे दोन्ही पक्ष वक्फ विधेयकाच्या विरोधातच मतदान करणार असं सर्वांनी एक प्रकारे गृहीतच धरलं होतं। मात्र असं असताना संसदेत ज्यावेळी वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं गेलं आणि त्यावर मतदानाची वेळ आली, त्यावेळी खुद्द शरद पवार अनुपस्थित असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे त्यांच्यासोबतच त्यांचे 2 खासदारही अनुपस्थित होते। हे 2 खासदार म्हणजे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे। 9 ऑगस्ट 2024 रोजी वक्फ सुधारणा विधेयकावर सुधारणा सुचवण्यासाठी ते संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जेपीसी कडे पाठवण्यात आलं होतं। मुख्य म्हणजे शरद पवार गटाचे बाळा मामा म्हात्रे हे या जेपीसी समितीचे सदस्य होते। मात्र हेच बाळा मामा म्हात्रे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले। शिवाय जेपीसीच्या काही बैठकांनाही ते अनुपस्थित असल्याची चर्चा आहे। एकीकडे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करण्यासाठी शरद पवार गटाने व्हीप जारी केला, तर दुसरीकडे निर्णय घेण्याच्या वेळी मात्र शरद पवारांसह त्यांचे 2 खासदार उपस्थितच राहिले नाहीत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर झाली त्यावेळी आणि तिहेरी तलाक बिलाच्या वेळी देखील शरद पवार अनुपस्थित असल्याची माहिती आहे। बरं, आता या सगळ्यात उद्धव ठाकरे लक्ष का होत आहेत असाही प्रश्न उपस्थित होतोय। उद्धव ठाकरे सत्तेसाठी महाविकास आघाडीत दाखल झाले तेव्हापासूनच हिंदुत्व वगैरे सगळं विसरून काँग्रेस आणि शरद पवार म्हणतील त्याप्रमाणे त्यांनी आपली वाटचाल सुरू केली। पवार म्हणतील ती पूर्व दिशा असंही त्यांच्या बाबतीत बोललं जाऊ लागलं। त्यात आता वक्फ सारखं एवढं मोठं आणि महत्त्वाचं विधेयक संसदेत आलं असताना उद्धव ठाकरे किमान बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि हिंदुत्वाला जागतील का याची सर्वांनाच उत्सुकता होती। मात्र यावेळीही त्यांनी काँग्रेस आणि शरद पवारांच्याच पावलावर पाऊल ठेवत या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं। या उलट शरद पवारांनी मात्र त्यांना डच्चू दिला। तुम्हाला काय वाटतं? एकीकडे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी धर्म पाळला, मात्र शरद पवारांनी काँग्रेस आणि उबाठा गटाला अंधारात ठेवलंय का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।